आता पण हल्लीची मुलं आहेत ना मॅडम, ते स्टॉक मार्केटवर खूप म्हणजे जास्त लक्ष देतात किंवा कदाचित क्विक मनी पण आहे, लगेच समजतंय किंवा टेलिग्राम चॅनल, सोशल मीडियाचा वापर, ह्यामुळे त्यांना स्टॉक मार्केट जास्त चांगलं वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं, स्टॉक मार्केट की म्युच्युअल फंड? लक्षात ठेवा, आपण कशासाठी इन्व्हेस्टमेंट्स करतो. स्टॉक्स असू दे, म्युच्युअल फंड असू दे, FD असू दे, पुढे जाऊन आपल्याला जे खर्च येणार आहेत, मग लग्न असू शकतं मुलांचं, आपलं रिटायरमेंट असू शकतं, आपलं घर घेणं असू शकतो, म्हणजे कॉर्पस लागणार आहे. कॉर्पस कुठल्या माध्यमातनं तयार होतो हे महत्त्वाचं. मग जिथे आपल्याला जास्त कळतंय ना, त्या इन्स्ट्रुमेंटमधनं आपण ते पैसे बनवावे. मित्र करतोय, मित्राला रिटर्न्स आलेत म्हणून स्टॉक्स घेतले, तर हे चुकीचं डिसिजन असतं. स्टॉक आपल्यासाठी खूप चांगला असतो, पण त्या स्टॉकमध्ये त्या 100चे 90 होण्याचे पण चान्सेस असतात. तो सगळा जो रिटर्न आहे ना आपला, हा जो 25-30% आपण म्हणतो, तो सरळ कटडाऊन करून 8-10% आलेला असतो. हे म्युच्युअल फंडमध्ये माझे साधे क्लायंट्स आहेत, ज्यांनी 5,000 आणि 10,000च्या SIP सुरू केलेत. आज जवळजवळ एक 4 आणि 5 कोटीचे पोर्टफोलिओज आहेत. म्हणजे कोणीही झूमवर कनेक्ट करा आणि मी दाखवू शकते त्यांना. आता ही सुरुवात एवढ्याशा छोट्या अमाऊंट्सने झालेली. आज तो पोर्टफोलिओ, कारण का त्यांना माहिती आहे की मॅडम ज्या क्वालिफाईड आहेत त्या बघणार आहेत, फंड मॅनेजर्स आहेत, ते माझ्या स्टॉक्सचे कॉल घेणार आहेत. इथे ना तुमची भीती कमी होते. ज्यांनी त्यांनी आपली कामं केली ना, त्यांचे रिटर्न्स बनणं हे 100% म्हणजे निश्चित आहे.